अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा द्या. ते जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर, त्यांच्या हातात चौकशी द्या. हिम्मत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं. माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा. मी सांगतो ओपन. 35 वर्ष राजकारण करतोय. 93 साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो, 2002 साली आमदार झालो, फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे. मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाहीये, तुमच्या ताकदीचा नाहीये, तुमचा एवढा अनुभव नाहीये, तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही, तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाहीये. मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस, त्याला छळायला एवढं कटकार असतात. अजितदादा म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले, त्याच्या मागची कारण जाऊ द्या. अजितदादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जातं, आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेली हे पण तुम्हाला माहितीये, आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या हिने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायकोने याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार? किती जमील शेख घडवणार तुम्ही? ह्याच्यासाठी राजकारण करता? अजून एक नाव देतो, शमीम खान. घ्या बोलवून त्याला. त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. या पद्धतीचं राजकारण. आणि तरी मतं किती मिळतात? अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा द्या. ते जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर, त्यांच्या हातात चौकशी द्या. हिम्मत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं. तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालायचं असे प्रश्न त्यांना विचारण्यात सांगत आले. किती अहो मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहितीये. हा माझ्या बरोबर सावलीसारखा असायचा. ह्याला सगळं विचारू ते जाऊ द्या हो. पण माझं अजितदादा काय चालू आहे? एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय? कुठलं स्तर गाठताय तुम्ही? माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा. मी सांगतो ओपन. 35 वर्ष राजकारण करतोय. 93 साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो, 2002 साली आमदार झालो, फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे. आणि मी आमदार जे फुटले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्याच्या मागे जाऊ द्या. मला त्या लपड्यात पडायचंच नाही. आता ते का फुटले, कशाला फुटले, अजितदादा का गेले, हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यात नाही पडायचं. अजितदादा काय चालू आहे? आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार, का नाही तुमच्यावर रागवणार? गेले वर्षभर ठाण्यात हायच करतायत. म्हणजे माझी मुंबऱ्यातली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस, खोटे फोन, रिझर्वेशन्स, ह्या 4थ्या मजल्यावरती तक्रारी. महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता. आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी वापरायला? आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा? अरे काय चालू काय? अरे कोणाच्या बापाची महापालिका आहे? कोण बाप मालक याचा? सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना, तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उघडत. राग नाही येणार आम्हाला? एक माणूस अख्खं महापालिका ब्लॅकमेल करतो, एक माणूस. ह्याची फाईल उघड, त्याची फाईल उघड. 4थ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात? त्याच्या हातात फाईली देतात कशा? सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा, इन्क्वायरी लावा, कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत. आम्ही बोलत नाही, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, आपल्याला काय करायचं पर्सनल, हे अति झालं यार.
तर स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी आत्महत्या केली असती. म्हणलं गप्प बस रे, आत्महत्या कसली करतो. असे किती अभिजित त्यांच्या रडारवरती आहेत, त्यांच्या घरात जाऊन राहते त्यांनाच लखलाभ असतो, त्यांनाच लखलाभ असतो. असे कित्येक अभिजित हे बघा, पहिली गोष्ट कोणी जाण्या येण्याने कोणाला काही फरक पडत नाही. पक्ष एका उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो, पवार साहेबांना काही फरक पडत नाही. आता कोणाला तरी म्हणजे सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे, मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही. मोक्कात घालायला कायदा असतो. ही माणसं घरी पाठवणं काय. मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. आवडसाहेब गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आणि आम्ही करणार आहे तक्रार. मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही जे म्हणता ना की विसंवाद झालाय, संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला, हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो, आम्ही का जात नाही. तुम्ही आम्हाला निधी देणार नाही, तुम्ही आमची कोंडी करणार, आमच्या माणसांना घाबरवणार. हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी. आणि मला माहित नाही अजितदादांना माहिती आहे की नाही, पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय. आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी. मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाहीये, तुमच्या ताकदीचा नाहीये, तुमचा एवढा अनुभव नाहीये, तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही, तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाहीये. मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस, त्याला छळायला एवढं कटकार असतात. अरे मी पण वंजाराचा पोर आहे, आयुष्यभर कष्ट केलं आमच्या बापांनी, भाजी विकून हमाली करून. आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते, पण तरी आम्ही या पोझिशनला आलो आहोत.